चला मॅचला स्टार्ट. पहिला चेंडू वा डिफेन्सिव्ह सन्मानपूर्वक चालू असलेला सामना आपण पाहतो. कामोठे विरुद्ध उरण या दोन संघांमधला सामना. नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजे कामोठे संघाने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत इंगळे. पहिला चेंडू एकेरी धावेचा. दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपातील फेकताना आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत इंगळे बॉलिंग मार्कवरती. बॅटिंगला कोण आहे? स्ट्राईकला आता रोशन स्ट्राईकला सतीश संतोष आता स्ट्राईकला रोशन आहे. रोशन बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. पूर्ण ऑफस्टंप बाहेर आला होता. पंचांचा इशारा. फिरोज सर सांगतात की व्हाईट बॉल. अवांतरित धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती +1 जी धावून त्यांनी 22 मधून घेतली. त्या 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. टोटल 3 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. वा चांगला बॉल होता. खूप चांगला चेंडू. कामोठे किंग्स कडून गोलंदाजी करतायत. त्यांच्या विरुद्ध लढत देतात उरण इंडियन्स. टीम्सची नावं खूप चांगली आहेत. ज्या पद्धतीने आपली फेवरेट टीमला म्हणजे जसं IPL फॉर्मॅटमधल्या आपल्या टीमला आपण पसंती देतो तशीच नावं या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याच वेळी आपण पाहिला बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. एकेरी धाव येते. एका धावेने थ्रो सुद्धा खूप चांगला केला जातोय आणि या थ्रोने मात्र एकेरी धाव येते. एका धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. कारण का सकाळचं सत्र आहे. थोडासा लेझीपणा सुद्धा असतो मी म्हणेन. थोडंसं ड्यू फॅक्टर तो तर आहेच मैदानावरती. हवा जास्त चालत नाही आहे. वाऱ्याचा वेग सुद्धा नाही आहे. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतः फॉलो थ्रोमध्ये पकडण्याचा प्रयत्न होता पण बॉल थोडासा स्पिन होताना पाहायला मिळाला. बॅटवरती बॉल जेव्हा नीट कलेक्ट होत नाही आहे ज्यावेळी बॉलर आपल्या आमधून एक स्पिन रिलीज करतो आणि टप्पा पडल्यानंतर बॉल अजूनही टर्न मोशनमध्येच असतो आणि त्याचवेळी बॅटची सरळ बॅट न लागता थोडीशी क्रॉस बॅट लागल्यावरती आणखीन स्पिन होतो. तसाच तो फिरकी बॉल होता. फॉलो थ्रोमध्ये पकडण्याचा प्रयत्नसुद्धा केला. पुढे डान्सिंग डाऊन द विकेट जायचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपीलसुद्धा छोटीशी झाली होती. षटक क्रमांक पहिला मात्र समाप्त. पहिल्या षटकाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या तब्बल आपण पाहतोय 5 ही धावसंख्या आणि 5 मधून 1 एक्स्ट्रा म्हणजे तब्बल 2 एक्स्ट्रा रन्स आलेले आपल्याला पाहायला मिळते. बॉलर्सच्या खात्यामधून आपण पाहतोय 5 धावा गेल्या 2 एक्स्ट्रामधून रन आणि या 5 धावेने धावफलकावरती आपण पाहतोय दोन्ही बॅटर्स थोडेसे शांत आणि थोडेसे संत खेळतात. किंबहुना पहिली मॅच त्यांनी पाहिली त्याच्यामधून त्यांनी ॲनालाइज केलं आणि ॲनालाइज करण्याची गोष्ट ही डॉक्टरांमध्ये खूप जास्त असते. कारण का वन्स यू कंप्लीट युअर एज्युकेशन नंतर मग तुम्हाला प्रॅक्टिसिंगसाठी पाठवलं जातं ज्याच्यामध्ये तुम्ही ॲज अ इंटर्न म्हणून एका हेड डॉक्टरकडे इंटर्न राहता आणि मग डॉक्टर जसं तुम्हाला ट्रीट करतात किंवा आतासुद्धा तुम्ही कोणाला तरी इंटर्न ठेवलेला असणार आहे तो सुद्धा प्रॅक्टिसिंगमध्ये आहे. तो फक्त ऑब्झर्व करतोय की कशा पद्धतीने गोष्टी हाताळल्या जातात, कशा पद्धतीने हायजीन पॅरामीटर्स पाहिलं जातं, कशा पद्धतीने पेशंटला ट्रीट केलं जातं. काही पेशंट ओव्हर एक्सायटेड असतात. काही पेशंट असे पाहायला मिळतात की ज्यांना इंजेक्शनचीच भीती वाटते. त्या इंजेक्शनच्या भीतीवाल्या पेशंटला पहिले डाऊन करायचं की बाबा नॉर्मल आहे एकदम शांत इंजेक्शन लागेल मुंगी चावेल असं डायलॉग मारून इंजेक्शन दिलं जातं. तसं ॲनालाइज केलं जातं दोन्ही बॅटर्सकडून आणि तर धावफलकावरती 5 धावा. वा चांगला फटका आहे. चेंडू हव्यामध्ये झेल होऊ शकते का? वा 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 कमालीची झेल. काय झेल पकडली आहे. मॅच मध्ये कमबॅक करून दाखवलंय ऋषांकने पकडलेली ही खूप चांगली झेल. पूर्ण संघ सहकारी पूर्ण सगळे जण त्याच्यापर्यंत येत आहेत. शेवटपर्यंत चेंडूवरची नजर काही हटवली नाही आहे. झेल घेतल्यानंतर मात्र स्किट झाला. ग्रास आहे आपल्याकडे टेफ्लॉन टाईपची ग्रास आहे. काही दुखापत होणार नाही आहे आपल्याला. आणि मात्र आपण पाहिलं आणि बेस्ट फिल्डरची कॅटेगरी सुद्धा आहे आपल्याकडे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा होऊ शकतात की ज्या पद्धतीने एफर्ट्स एक गोष्ट एक म्हटलं जातं की एफर्ट्सचा MIS नाही येतो बट इन द क्रिकेट एफर्ट्सचा MIS बनणार. एफर्टची एक्सेल बनणार आणि त्या एक्सेलमध्ये हे नाव पहिलं लिहिलं जाणार आहे. शेवटपर्यंत बॉलची नजर काही काढली नाही. फलंदाज बाद झालाय आणि आपण नवीन बॅटरला मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय.
व्हॅन्यूज जर मेडिकलची गरज असेल तर आपण अरे डॉक्टर्स टुर्नामेंट आणि मेडिकल्सची गोष्टी आपण करतोय. चला मॅचकडे वळूयात. डॉक्टर मनोज अहिरे गोलंदाजी मार्कवरती. एकेरी धाव येते, एका धावेने रोटेशन होताना पाहायला मिळते. धावफलक 1ने पुढे सरकला जातो. 6 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल धावफलकावरती आकडेमोडी होताना पाहायला मिळते. आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये एक बॅक स्टोरी चालू आहे की थोडं स्किट झाला त्याच्यामुळे रक्त येणार. घरी जाऊन काहीतरी स्टोरी पाहिजे ना सांगायला. घरातल्यांना पण वाटलं पाहिजे ना की का खेळून आलोय, मी खेळून आलोय, दुखापत झाले मी खेळून आलोय. बायकोला वाटलं पाहिजे, टोमणे आले पाहिजे संध्याकाळी. चला बॅकफूटवरतून पंच करतोय आपण पाहायला मिळतोय. डीप पॉईंटकडे चेंडू ट्रॅव्हल करून येतोय. एकेरी धाव येतो. धावफलकावरती 1ने वाढ केली जाते. 1ने धावफलक पुढे सुद्धा सरकला जातो. 8 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 4 चेंडूंची फेकी आतापर्यंत पूर्ण झाले. उर्वरित 2 चेंडू अजूनही यायचे बाकी. षटक क्रमांक आपण पाहतोय तो म्हणजे अर्थात 3 चेंडू यायचे बाकी आहेत. फटका चांगला आहे. आपण पाहतोय लॉंग ऑनकडे चेंडू प्रवास करतोय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय, फेकी करतोय. एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती वाढ. 9 ही धावसंख्या धावफलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत पूर्ण. उर्वरित 2 चेंडूचा खेळ यायचा अजूनही बाकी. षटक क्रमांक आपण पाहतोय प्रगतीपथावर असताना दुसरं. 1 गडी बाद आतापर्यंत आपल्याला झवताना पाहायला मिळालं. चालू असलेला सामना कामोठे विरुद्ध उरण, अर्थात कामोठे किंग्स वर्सेस उरण इंडियन्स. हा लिडिंग एज आणि काय रिॲक्शन टाइम यष्टीरक्षकाचा. आणि फलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. एज लागली आणि लगेच त्यांनी सुद्धा बोटाचा हात वरती केला की यस आय एम आउट. आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर अजय लहासे गेलेत, पण त्याच वेळी आपण कौतुक करावं यष्टीरक्षकाचं. काय कमालीचा रिॲक्शन टाइम राहिला होता त्यांचा. एंड मुवमेंटला बॅटचं तोंड उघडलं होतं बॅट्समॅनने. आणि मात्र त्याच वेळी कट लागल्यानंतर एक रिॲक्शन होता की बॉल इथपर्यंत येणार. चेंडू उंचावला आणि अलगच रिॲक्शन त्यापर्यंत पोहोचवलं. आणि मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. 9 या धावसंख्येवरती 2 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. या षटकातला शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू यायचं बाकी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ते म्हणजे अर्थात मनोज. आणि बॅटिंगसाठी आलेले आहेत ते म्हणजे अजय लहासे. चला शेवटचा चेंडू. दोन्ही बॅटर्सकडून कोणत्याही प्रकारचे एफर्ट्स नाही आहेत. खेळाडूंकडून फक्त रिॲक्शन की सिंगल चोरायच्या आतमध्ये चेंडू आपल्या हातामध्ये येऊ द्या. आणि मात्र चेंडूवरती धाव मात्र कोणत्याही प्रकारची शेवटच्या चेंडूवर मिळत नाही आहे. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. 2 षटकांच्या खेरीज धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 9. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 गडी आतापर्यंत बाद. 3 एक्स्ट्रा रन्स आपल्याला पाहायला मिळालेत. तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलं जातोय तो म्हणजे अर्थात तेजस खोपकर. तेजस खोपकर गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल भिरकावला. चेंडू हवेमध्ये. आणि आणखीन एकदा मला असं वाटतं त्या ठिकाणी काहीतरी गुपित आहे. मागील मॅचमध्ये सुद्धा त्याच ठिकाणी अर्थात डीप मिड विकेटकडे चेंडू पकडला गेला नाही, कॅच ड्रॉप झाली. आता सुद्धा तसंच झालं. मिड विकेटकडे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली. 1 जीवनदान. एकेरी धाव येते धावफलकावरती. 10 ही धावसंख्या धावफलकावरती. आणि यावेळी आहे ना जेव्हा कॅच सुटते ना तेव्हा मला असं वाटतं कॅप्टनचं काम वाढतं. कारण का तो प्लेयर थोडासा
चला, पंचांचा कडून इशारा कोणताही येत नाही आहे. लिगल डिलिव्हरी. कॅप्टनबद्दल बोलत होतो की जेव्हा कॅच ड्रॉप होते ना तेव्हा त्या प्लेयरला डिप्रेशनमध्ये जाऊ द्यायचं नसतं. कॅप्टनला त्याला मोटिवेट करायचं असतं. हे कॅप्टनकडून काम चालू झालं असणार आहे. आणखीन एक चांगला चेंडू. आणखीन एकदा एक अपेक्षा आली होती यष्टीरक्षकांनी तर कमाल करून दाखवली आहे. म्हणजे कामोटे किंग्स जर आपण संघ पाहिलं की म्हणालेत की काही पण हो, बॉल सोडायचा नाहीये. वा, पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय पण त्याच्या बाजूने चेंडू सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा येतोय. ह्या षटकार आणि या षटकाराने धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. षटकारांनी धावफलक आपण वाढवतोय. ओके, साऊंड वाले दादा जर कुठे असतील त्यांनी यायचं आहे. मैदान क्रमांक 2 वरती आपण यायचं आहे. साऊंड वाले दादा. दोन चेंडू बाकी, 16 ही धावसंख्या. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे आणि कमालीचा फटका आला. एक षटकारची अपेक्षा होती आणि तो षटकार सुद्धा आपल्या बॅटमधून आलाय. अजय लहासे यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहतोय. 16 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. या षटकातले 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओके, 6 आहे का नाही चेक करायचंय. ओके, 6 आहे तो. आणखीन एक चेंडू, आणखीन एक निर्धाव स्वरूपातील चेंडूची फेकी होताना पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. धावफलकावरती 16 ही धावसंख्या मात्र स्थिर. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातला. लेग बिफोर विकेटची अपील केली जाते. फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. आंतरराष्ट्रीयचे सगळे नियम आपण मैदानामध्ये फॉलो करणार आहोत. याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली होती. मॅच चालू व्हायच्या आधी ही माहिती सर्व टीम कर्णधारांपर्यंत पोहोचवली गेली होती की जे काही नियम इंटरनॅशनलमध्ये फॉलो केले जातात ॲज इट इज आपण ते सर्व फॉलो करतोय. फक्त एक नियम आहे जो आपण फॉलो करणार नाही, तो म्हणजे बॉल सिलेक्शनचा. कारण का तो बॉलर सिलेक्ट करतो पण आपण हा टेनिस बॉल असल्या कारणास्तव बॅट्समन सिलेक्ट करणार आहेत. बाकी सर्व रूल्स आपण ॲज इट इज फॉलो करतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला जाताना पाहायला मिळतात. संतोष खाडे संघाचे संघनायक बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतात. 16 ही धावसंख्या धावफलकावरती. एक षटकार जरी आला मागील ओव्हरमध्ये पण त्यानंतर इकॉनॉमिकल स्पेल टाकला. खूप चांगली ओव्हर टाकली गेली. पुन्हा एकदा बॅक टू लॉंग ऑनकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती आपण पाहतो फक्त सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. तेजस कोपरने अडवलेला हा चेंडू. 17 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम षटक संतोष खाडे. डान्सिंग डाऊन पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र अयशस्वी होतोय. बॅटवरती काही चेंडू आला नाहीये. सिंगल परत एकदा येते. आणखीन एकदा आपण पाहिलं. एकेरी धाव. एका धावेने धावफलकावरती वाढ. 18 ही धावसंख्या धावफलकावरती. षटकार नंतर दोन्ही बॅटर्सनी डिसाईड केलं की सिंगल डबलचा खेळ चालू ठेवायचा आहे. डबल्स तर नाही पाहायला मिळाली पण पर बॉलवरती एक सिंगल चोरायचा प्रयत्न मात्र दोघांकडून होताना पाहायला मिळतोय. 18 ही धावसंख्या धावफलकावरती.
वा वा वा, हा इंजेक्शन टोचलाय, हा खूप लांब घेऊन झाला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. या म्हणजे स्कोर कार्ड वरती 6 धावा आहेत, पण लिहिल्या जातील 8 धावा, कारण लांबच लांब गेला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाऊन या षटकाराने धावफलकावरती ॲड होतात. 24 धावा धावफलकावरती झालेल्या पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा स्पेल आतापर्यंत संपलाय. उर्वरित 3 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत. कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. वेट केला, चेंडू येईपर्यंत त्याची वाट पाहिली आणि त्यानंतर जसं तोंड उघडलं बॅटचं, षटकार सीमारेषेच्या बाहेर चेंडू प्रवास करतोय. पुन्हा एकदा फटका चांगला होता. चापटीचा वाट आवाज आला होता. दुसऱ्यासाठी धावलेत. डबल कन्वर्ट करायचा प्रयत्न. अरे वा, थ्रो खूप स्लो आला. बॅट्समनकडे प्रवास राहिला होता, तितका वेळ राहिला होता की प्रवास करू शकतो आणि त्या 2 धावा धावफलकावरती आल्या. पण त्याच वेळी कौतुक करावं लागेल नॉन स्ट्रायकर एंडचं, कारण तो म्हटलं की माझी विकेट मी रिस्कमध्ये टाकू शकतो, तू सुखरूपरित्या स्ट्राईकवरती पोहोच. डबल आपण घेऊयात. तुझी बॅट चालतीये ना, तुझी बॅट बोलतीये ना, तर मात्र तुझ्या बॅटमधून धावा यायलाच पाहिजे. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा डबल कन्व्हर्जन पाहायला मिळेल का? 1 धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतो तिकडे. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 2 धावेने धावफलक पुढे आणखीन सरकतोय. 28 या धावसंख्येवरती खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. डबल्स येताना पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडूचा खेळ यायचा बाकी. 28 ही धावसंख्या धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. 19 हा सकाळी स्कोर लागला होता मागच्या मॅचमध्ये, आता 28 पर्यंत गेलोय. वा, परत एकदा मोठा फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण केली जाते. या 2 धावेने 30 धावा धावफलकावरती. काय कमालीची बॅटिंग. शेवटला आला आणि मात्र 4 चांद लावून गेला. बॅटिंग एक्सपर्ट म्हणून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. स्पेशलाइज्ड म्हणून सिक्सेससाठी पाहायला मिळाला. स्पेशलाइज्ड फॉर डबलसाठी पाहायला मिळाला. आणि या डबल्सने, त्या 6ने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळाले. 30 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. 31 धावांचा आता पाठलाग करायचा आहे कामोटे किंग्सना 31 धावा धावफलकावरती लावण्यासाठी. पण मी त्याच वेळी विनंती करतो, महाड आणि कर्जत या 2 संघांना आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचे. महाड संघ आणि कर्जत विनंती करतो. आणि आपली प्लेइंग लिस्ट पण घेऊन यायची आहे. .31 ऑन बोर्ड करायचे आहेत. मी विनंती करतो महाड आणि कर्जत संघाला. फलंदाजांनी बॅटिंग करायला जात असताना पहिले आपल्या समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. तिथून आपले बॉल सिलेक्ट करायचे आणि मग मैदानाच्या आतमध्ये जायचं. पहिले बॉल सिलेक्ट आपण इथे करायचे आणि मग आतमध्ये जायचं आहे. टॉससाठी या दोन्ही संघ नायक आहेत. मुस्ताक भाई, धन्यवाद गुड्या सर. महाड विपक्ष कर्जत या 2 बलाढ्य संघामध्ये या ठिकाणी आता यानंतरचा सामना होणार आहे. तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल उडवला जाईल आणि आजचे आमचे चीफ गेस्ट, प्रमुख अतिथी म्हणून नदीमभाई कोकाटे, अर्थात एक प्रसिद्ध डॉक्टर मकबूल कोकाटे यांचे चिरंजीव सुपुत्र. दोन्ही कॅप्टनला सुद्धा शुभेच्छा असतील. तसेच टॉसचा बॉस नदीमभाई कोकाटे. हेड कॉल, टेल आलाय. टॉस सर जिंकलाय. निर्णय फिल्डिंग करू प्रथमतः. टॉस जिंकल्याच मला असं वाटतं तुमच्या टीम मीटिंग मध्ये झाला असेल की टॉस जर आपण जिंकलो तर प्रथम क्षेत्ररक्षण. याच्या मागचं कारण काय असेल? टार्गेट सेट असते, आम्ही त्या 4 ओव्हरमध्ये तेव्हा काढून टाकू. धावांचा पाठलाग करणे अर्थात तुम्हाला पसंत आहे. कोणता बॅट्समन भरोशाचा असा?
नाही, बरेच जण आहेत. 9 नंबरपर्यंत आहेत. मी डॉक्टर पिंगोळे आहेत, मोहिते आहेत, विकास घुमारे आहेत. समोर संघाला किती धावांमध्ये आपल्याला रोखायचं आहे? 30 ते 40. गोलंदाज मी आहे, डॉक्टर सांगळे, दिलीप सावळे आहेत. आता दोन्ही गोलंदाजावरती भरोसा दाखवलाय. स्वतः कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं त्यांनी सांगितलं आहे. स्वतःवरती विश्वास आहे. पाहूया खऱ्या अर्थाने आपल्याला मैदानामध्ये त्यांची कामगिरी पाहण्यात नक्कीच औत्सुक्य ठरेल. चला फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत आणि याचं दुसरं सत्र ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊयात मुरुड मसगाव मधील हिंदी गोड आवाज अर्थात मुस्ताक सरांकडे. धन्यवाद. कामोठे आपला 12th प्लेयर पाठवा. धन्यवाद गुड्ड्या सर. आए हुए सभी जो हमारे रायगढ़ जिले के जितने भी डॉक्टर्स हैं, प्रसिद्ध डॉक्टर है, दिन रात जो मरीजों की सेवा में लगे होते हैं दोस्तों. साल का एक दिन ऐसा आता है जबकि सभी डॉक्टर्स को इंतजार होता है. यहाँ पर एक फेस्टिवल लगता है दोस्तों हर साल दिसंबर के फर्स्ट वीक में, और उसमें सभी डॉक्टर जो है काफ़ी आनंद लेते हैं. तान तनाव की ज़िंदगी में से दोस्तों एक ऐसा रिलैक्सेशन दिन उनको मिलता है जहाँ पर सभी डॉक्टर एक साथ आते हैं, जुड़ते हैं और एक खेली मेली के वातावरण में एक बहुत ही अच्छा टूर्नामेंट आरएमए के माध्यम से होता है दोस्तों. और आज भी हम देख रहे हैं कि पहला दिन है, दूसरा मुकाबला है. पहले बल्लेबाजी करते हुए कामोटे के विरुद्ध उरण की टीम ने केवल 30 रन बनाए, सर्वाधिक रन बनाए थे. मैच शुरू होने से पहले हम थोड़ी सी बैटिंग ऑर्डर पर नजर डालते हैं. संतोष सर ने केवल 3 रन बनाए थे, रोशन सर ने 1 रन बनाए थे, लेकिन सर्वाधिक रन राउत सर ने बनाए थे, जिन्होंने शानदार एक छक्का भी लगाया था और लगभग 16 रन की एक शानदार पारी अपनी टीम के लिए खेली. कुल मिलाकर 31 रनों को डिफेंड करना है. हमने देखा था दोस्तों कामोटे टीम, अगर टेनिस क्रिकेट की बात की जाए तो बारक्या कामले इसी गांव से बिलोंग करता है और वही कामोटे टीम इस वक्त बल्लेबाजी कर रही है. 30 से 31 रनों का जीत का लक्ष्य है. अच्छी शुरुआत कही जा सकती है. थोड़ी सी आउटसाइड ऑफ स्टिक गेंद फेंकी थी गेंदबाज डॉक्टर तेजस सर ने. हालांकि बल्लेबाज चाहते थे उसे कल कटकाना, लेकिन उनके मंसूबे मात्र उद्ध्वस्त किए थे बल्लेबाज ने. अगर देखा जाए तो ड्यू फैक्टर होने के कारण अलोंग द कारपेट जब स्ट्रोक खेला जाता है तो थोड़ी सी धीमी गति से गेंद ट्रैवल करती है और जिसके कारण बल्लेबाज को एक उम्मीद होती है कि ज़्यादा से ज़्यादा रन मुझे मिले, लेकिन ऐसा हो नहीं रहा है. थोड़ी सी विकेट जब हार्ड होगी, मैदान आउटफील्ड थोड़ा सा हार्ड होगा, तब आपको इसी मैदान पर अच्छे स्ट्रोक देखने को मिलेंगे. हाँ, वाइड ऑर्डर करने की कोशिश थी, हवा में खेला, मजबूर कर दिया था और बहुत ही अच्छा कैच. पहली विकेट, जिस विकेट की तलाश थी दोस्तों, मस्ट नीडेड विकेट था. अगर 30-31 के स्कोर में पहली ओवर में तीसरी गेंद पर अगर विकेट प्राप्त होता है तो कहीं ना कहीं आने वाले समय में दोस्तों थोड़ा सा प्रेशर आपको कामोटी की टीम पर नजर आएगा. लेकिन देखना है दोस्तों, प्रेशर को हैंडल करना ये अच्छे बल्लेबाजी की निशानी होती है और वही निश्चय, वही निर्धार, वही इरादे लिए हुए मैदान पर नमूदार होते हुए डॉक्टर मनोज कुमार, हिंदुस्तानी बॉलीवुड के फिल्म के एक अदाकार, कई साल जिन्होंने दोस्तों देशभक्ति के बहुत ज्यादा फिल्म जिन्होंने किए थे मनोज. उसी तरह से यहाँ पर डॉक्टर मनोज को भी हम देख सकते हैं दोस्तों. यहाँ पर मनोज कुमार की तरह हीरो बनने का डॉक्टर मनोज को भी मौका है, क्योंकि 31 रन का एक छोटा सा लक्ष्य है, लेकिन पहली ही गेंद दौड़ गई थी, फिर उसके बाद सिंगल आया था, फिर उसके बाद विकेट हासिल किया गेंदबाज ने. यानी कि यहाँ पर थोड़ी सी मिस फील्डिंग हुई. ये रन बचाने होंगे, ये रनों को रोकना बहुत ही आवश्यक होगा, क्योंकि लो स्कोरिंग में आप फाइट कर रहे हैं तो कहीं ना कहीं इस प्रकार की थोड़ी सी मिस फील्डिंग आपको या आपके कप्तान के सपने को चकनाचूर कर सकती है. तो वापसी करनी होगी. 2 रन यहाँ पर हासिल हुए. बिल्कुल हम देख सकते हैं हमारे दाएं हाथ पर डॉक्टर प्रवीण जैन, रायगढ़
मेडिकल एसोसिएशन अर्थात आरएमए के सर्वाधिक और बेहतरीन गेंदबाजों में जिनका शुमार होता है दोस्तों ऐसे गेंदबाज। इसी मैदान पर मुरूट का मुकाबला होगा। काफ़ी इरादे और निश्चय कर कर आए हैं, काफ़ी सपोर्टर्स भी है, जैसे नदीम कोकाटे है, फिर उसी तरह से जोशी सर है जो कि स्पेशल उनके साथ में यहाँ पर आए भी हुए हैं। डीके पाटिल सर है। हाँ, यहाँ पर थोड़ी सी ऑफ स्ट्रीम की हल्की सी बार गेंद थी, अक्रॉस द लाइन खेला है लॉन्ग ऑन के क्षेत्र में। एक रन मात्र लेने का मौका था बल्लेबाजों के पास, अपने अपने छोर को एक रन में तब्दील किया। पहली ओवर की समाप्ति, स्कोर है केवल 4 रन। बेहतरीन गेंदबाजी दोस्तों, कमाल की गेंदबाजी देखिए, जिसमें एक मिसफील्ड के कारण एक एक्स्ट्रा रन स्कोर में जुड़ा था, वरना वो अगर रन माइनस किया जाए तो केवल पहली ओवर में आपको 3 रन नजर आते। बहरहाल दोस्तों, यहाँ पर ओवरऑल अगर पहले ओवर की बात की जाए कि बहुत ही निर्णायक ओवर में शानदार गेंदबाजी की डॉक्टर तेजस ने और केवल 4 रन ही खर्च किए हैं। एक कामयाबी भी हासिल की थी, लेकिन बहुत ही बढ़िया कैच भी हमने देखा था दोस्तों सिद्धू सर का। आसान नहीं होता है जब गेंद हवा में लहरा रही हो, हल्की हल्की सूरज की किरणें जब आंखों के ऊपर हो, तो ऐसे समय में कैच पकड़ना बहुत ही मुश्किल काम होता है, लेकिन वो टास्क को इजी कर दिखाया था डॉक्टर सिद्धू ने। और कहीं ना कहीं दोस्तों सभी खिलाड़ियों का जो है योगदान और सहकार्य गेंदबाज के लिए निहायत ही जरूरी होता है। करजत इसके बाद अपना मुकाबला खेलेगी दोस्तों। एक अच्छा मैच होगा महाड़ विरुद्ध करजत के दरमियान। हवा में खेला हुआ स्ट्रोक और यहां पर कोई गलती नहीं की, पहली गेंद पर दूसरा झटका। कामोडी की टीम को लगता हुआ केवल 4 रन के स्कोर पर। बहुत ही बेहतरीन यहां पर फील्डिंग का मुजाहिरा। आदित्य, डॉक्टर आदित्य ने बहुत ही बढ़िया कैच पकड़ लिया है। वो कहते हैं ना दोस्तों कि पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। और जब टीम 31 को डिफेंड कर रही है तो ऐसे वक्त में खिलाड़ियों से एक उम्मीद होती है गेंदबाज को कि अच्छी फील्डिंग हो, अच्छे कैचेस पकड़े जाए, जिसके कारण हमारी जीत की राह आसान हो जाए। और हमने देखा देखिए दूसरी ओवर की पहली गेंद पर दूसरा विकेट प्राप्त कर लिया। हालांकि देखा जाए तो ये टोटल 31 रन कोई बड़ा लक्ष्य तो नहीं है, लेकिन वाकई में यहाँ पर जिस प्रकार से गेंदबाजी हो रही है तो मानो कि ऐसा लग रहा है कि शायद ये गेंदबाजों के लिए विकेट काफी पोषक अब तक नजर आ रहा है। 4 रन 2 विकेट के नुकसान पर 31 रनों का जीत का लक्ष्य है। यहां पर 2 विकेट जल्द खोई है। जी हाँ, इस बार बिल्कुल निश्चय किया था कि हल्के से हाथों से खेला जाए, शायद कैच हो सकता था। हवा में गेंद जरूर थी, विकेट कीपर की बेहतरीन कोशिश भी थी, अपना 100% एफर्ट दिया था। प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र त्या ठिकाणी यष्टिरक्षकांनी सुद्धा केली होती, परंतु वहां पर उन्हें कामयाबी नहीं हासिल हुई। केवल 1 रन मिला, 5 रन। जी हाँ, इस बार भी बिग हिट करना चाहते थे लॉन्ग ऑन के ऊपर से। फिर से एक मर्तबा बेहतरीन गेंदबाजी का नमूना सादर करते हुए गेंदबाज रोशन अपनी गेंदबाजी से इस मैदान को रोशन किया दोस्तों डॉक्टर रोशन ने। हाँ, फिर से एक मर्तबा देखिए फॉलो थ्रो में खेलने का प्रयास, बेहतरीन फील्डिंग। और ये तो अब मुझे ऐसा लगता है कि बहुत ही मुश्किल राह नजर आ रही है कामोटे के लिए, क्योंकि अभी तक इस ओवर की अगर बात की जाए तो 4 गेंदें हो चुकी है, केवल 1 रन खर्च किया है डॉक्टर रोशन ने। यह अगली गेंद खेला है डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में, गैप ढूंढा। इस बार क्या रेस जीत सकेंगे क्षेत्र रक्षक या फिर गेंद जीतेगी? और बिल्कुल जीत गेंद की हुई है। शानदार चौका आता हुआ, यह संजीवनी चौकार होगा। इस चौके से कहीं ना कहीं बल्लेबाज का भी आत्मविश्वास बढ़ेगा, क्योंकि इस समय पर उनको इस चौकों की निहायत ही जरूरी भी थी। 4 के साथ रनों की संख्या तेजी से आगे बढ़ती हुई 9 रन, 2 विकेट के नुकसान पर। फील्ड में कुछ परिवर्तन, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में हमने देखा कि मिड ऑन के क्षेत्र से खिलाड़ी को हटाकर अब शॉर्ट एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में तैनात किया है रोशन। हाँ, फिर से एक मतलब हाफ ट्रैकर थी, बैक फुट पर गए, बिल्कुल अलोंग द कारपेट खेला, शॉर्ट मिड ऑन के क्षेत्र में, और 1 रन मात्र मिला आसानी के साथ। इस 1 के साथ स्कोर 2 डिजिट में यानी कि 2 अंकों में पहुंचा। 10 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति पर
बची हुई 12 गेंदें और 21 रनों की जीत का लक्ष्य होगा। यहाँ पर गेंदबाजों के लिए अगर देखा जाए तो कहीं ना कहीं जिस तरह से अब तक गेंदबाजी रही है, विकेट जिस तरह से गेंदबाजों के लिए मददगार साबित हो रहा है, ये 21 रन अगर पहली 2 ओवर की बनिस्बत देखा जाए तो बल्लेबाजी के लिए मुश्किल, लेकिन अगर आपके पास इरादे हो और जीत का सपना हो तो आप अपने सपने को हकीकत में साकार कर सकते हैं, तब्दील कर सकते हैं। लेकिन आपके पास आत्मविश्वास होना चाहिए, आपकी इच्छा शक्ति प्रबल होनी चाहिए। हेमंत सर इस वक्त 6 गेंदों का सामना करने के बाद अपने 100 के स्ट्राइक रेट से 6 के स्कोर पर बल्लेबाजी कर रहे हैं। कुल मिलाकर रनों की संख्या 2 ओवर की समाप्ति पर 10 रन, बची हुई 12 गेंदें, 21 रनों का लक्ष्य। हाँ, पहली ही गेंद बहुत ही ज्यादा आउटसाइड द ऑफ स्टिक। घनश्याम सर है दोस्तों, कई वर्षों से आरएमए में जिनकी प्रमुख कार्यवाह या एक जिम्मेदारी हर बार निभा रहे थे, आज हम उसी को गेंदबाजी करते हुए देख सकते हैं दोस्तों। ग्राउंड क्रमांक 2 पर यहाँ पर थोड़ा सा लॉफ्ट किया है, 1 रन मुकम्मल किया। बेहतरीन फील्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ द फील्डिंग, 2nd रन कॉल और मुकम्मल। दूसरे की मांग थी, हालांकि आसान नहीं था, बहुत ही बढ़िया क्षेत्र रक्षण भी हमने देखा कप्तान के द्वारा, लेकिन आसानी के साथ 2 रन मुकम्मल किए और इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन, 13 ऑन स्कोरबोर्ड। 18 की मजीद दरकार होगी। 11 गेंदे 18 रन, कांटे की टक्कर। हाँ, लालच दी थी, हवा में गेंद को खेला है और एक आसान सा कैच ड्रॉप किया। ये जीवन दान बहुत ही महंगा साबित होगा दोस्तों। रक्तदान करे, कन्यादान करे, लेकिन क्रिकेट में जीवन दान न करे दोस्तों, क्योंकि ये जीवन दान बहुत ही महंगा साबित हो सकता है। 2 के साथ स्कोर में बढ़ोतरी, 14 रन। हालांकि डॉक्टर का काम ये जीवन दान करना दोस्तों। इस भूमि पर भगवान के बाद डॉक्टर एक वरदान से कम नहीं है दोस्तों, लेकिन मैच में जीवन दान बहुत ही महंगा साबित हो सकता है। हाँ, फिर से एक मर्तबा धीमी गति की गेंद थी। देखिए, रीड किया था गेंद को, आखिरी मोमेंट तक गेंद पर नजर रखी थी बल्लेबाज ने, और वो जानते हैं कि यहां पर जीतना बहुत ही जरूरी है, कोई जल्दबाजी नहीं करनी है। 15 टोटल मूव्स ऑन टू 15। 16 रनों की जरूरत, 9 गेंदे 16 रन, अति तटीची लढत। हाँ, फिर से ऊंचा शॉट खेला है, लेकिन नो मैन लैंड से यह देखना कप्तान की, अच्छा कैच, वाह बहुत ही बढ़िया कैच। रोशन ने वाकई में कमाल का एफर्ट दिखाया दोस्तों, फील्डिंग के जरिए भी, गेंदबाजी के जरिए भी, और हम कह सकते हैं दोस्तों कैप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट। क्या गेंदबाजी रही, क्या फील्डिंग रही, और अभी अभी ये पकड़ा हुआ बेहतरीन कैच। देखिए, जो बल्लेबाज बिल्कुल हेलो, तो यहां पर अच्छा कैच पकड़ लिया। तीसरे विकेट का पतन हो गया है। 16 रनों की अभी भी दरकार है। 8 गेंदे 16 रन प्रति गेंद अगर बात की जाए तो 2 रन हर गेंद पर अब लेना निहायत ही जरूरी है अगर इस मैच को जीतना है। कामोडी फतेह हासिल करनी है तो 8 गेंदे और 16 रन बनाने होंगे। एक अच्छा मुकाबला होगा दोस्तों, सनसनीखेज मुकाबला, कांटे की टक्कर। घनश्याम सर लेफ्ट आर्म राउंड विकेट, हवा में खेला आड़े बल्ले से, ओहो फिर से एक बड़ा बढ़िया कैच, व्हाट अ कैच, बहुत ही बेहतरीन कैच दोस्तों। कमाल की फील्डिंग, कमाल का एफर्ट हमने देखा और आना हैट्रिक हो गया गेंदबाज घनश्याम सर। क्या बात है सर, वाह भाई वाह। देखिए, जिस गेंदबाज को हम ऐसा लग रहा था कि शायद पार्ट टाइम गेंदबाजी कर रहा हो, लेकिन वाकई में कप्तान नाराज है, निराश है, क्योंकि आज एक अच्छी पारी की, एक बेहतरीन पारी की आवश्यकता थी टीम को
और दोस्तों कप्तान इसीलिए चुना जाता है कि उसके अंदर वो खासियत होती है, वो सलाहियत होती है। खुद कप्तान अपने इस स्ट्रोक से नाराज़ है, लेकिन बढ़िया कैच भी था, बढ़िया खेला था, इसमें कोई दो राय नहीं। दो खिलाड़ियों के बीच में खेला हुआ ये अच्छा स्ट्रोक था, लेकिन उतना ही बढ़िया कैच। डॉक्टर आदित्य ने कमाल का कैच पकड़ा है दोस्तों, व्हाट अ कैच, कार्बन कमाल कैच, अद्भुत कैच, अंतरराष्ट्रीय स्तर का कैच हमने देखा, ये आसान नहीं था। बॉलर यानी कि डॉक्टर घनश्याम सर ऑन हैट्रिक, क्या दूसरी हैट्रिक मुकम्मल होगी दोस्तों? यह देखना काफी दिलचस्प और मजेदार होगा, क्योंकि दूसरा ही मुकाबला 7 गेंदें 16 रनों की आवश्यकता है। यहां पर शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, लेकिन हम देख सकते हैं कि फर्स्ट स्लिप में खिलाड़ी तैनात थे, होशियारी के साथ बिल्कुल गेंद को रोका और केवल एक ही रन से बल्लेबाज को संतुष्ट किया, और इस सिंगल के साथ स्कोर में 1 से बढ़ोतरी होते हुए रनों की संख्या पहुंची है 16 रन। अब 6 गेंदें और 15 रनों की आवश्यकता है, 6 गेंदें 15 रन। हालांकि थोड़ा सा मुश्किल लक्ष्य, और मैंने पिछली 2 ओवर के बाद ही कहा था कि जिस प्रकार से पहली 2 ओवर में केवल 10 रन स्कोर कार्ड पर लगे थे, फिर 10.50 का औसत था बची हुई 2 ओवर में, तो वो लक्ष्य उस वक्त कहीं ना कहीं थोड़ा सा मुश्किल ही नज़र आ रहा था। और वाकई में घनश्याम सर ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। केवल अगर बात की जाए तो अपनी ओवर में उन्होंने 6 रन खर्च किए और 2 विकेट हासिल किए। 2 कामयाबी के साथ केवल 6 रन खर्च किए घनश्याम सर ने। काफ़ी अनुभव है दोस्तों, क्रिकेट को, टूर्नामेंट को मैनेज करना हो या फिर अपने खेल का प्रदर्शन करना हो, दोनों ही क्षेत्र में बढ़िया कामगिरी यहाँ पर घनश्याम सर की। आखिरी 6 गेंदें 15 रनों की आवश्यकता। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है दोस्तों, प्रेडिक्शन यहाँ पर फेल है। पटकी हुई गेंद थी, फिर से एक मरतबा इम्प्रोवाइज किया है। शॉर्ट लेग के क्षेत्र में एक खिलाड़ी तैनात है, क्योंकि गेंदबाज को पता था अंत में ऐसी ही कोशिश होगी। वो एरिया जो है स्वेप जोन माना जाता है, इसी कारण हमने देखा कि 2 खिलाड़ी को बिल्कुल एक शॉर्ट लेग के क्षेत्र में है तो एक शॉर्ट थर्डमैन के क्षेत्र में खिलाड़ी को तैनात किया गया है। 1 रन मिलेगा, 17 रन, 5 गेंदें 14 रन, 5 गेंदें और 14 रनों की ज़रूरत। जी हाँ, इस मरतबा अंदर आती हुई गेंद थी, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, केवल 1 रन 22 की सूरत में। ओके, मुख्य अंपायर बाला मानेसर ने हमें इशारा दिया कि इस बार गेंद बैट से नहीं बल्कि उनके हाथ से छू कर निकल गई, या तो बगैर बैट को और हाथ को लगे हुए 22 के तौर पर केवल 1 रन मिला। हाँ, इस मतलब शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, अक्रॉस द लाइन खेला, बिल्कुल ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद को ऑन साइड में खेला है मिड विकेट के क्षेत्र में। 2 रन मुकम्मल किए, 2 के साथ स्कोर में बढ़ोतरी। धीरे धीरे स्कोर को बढ़ाने की कोशिश हो रही है, लेकिन अब बची हुई 3 गेंदें और 11 रनों की आवश्यकता। 3 गेंदें 11 रन। तीन गेंदें 11 रन मुश्किल मगर नामुमकिन नहीं है दोस्तों, क्योंकि 3 गेंदों में 15 रन भी हमने बनते हुए देखा। यहां पर जल्दबाजी की, दूसरे की मांग, मना कर दिया था स्ट्राइक के बल्लेबाज ने, लेकिन इतना समय नहीं था कि अपने घर में महफूज पहुंचते। अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर देखने को मिला और तीसरे विकेट का पतन। 2 गेंदें और 10 रन। अब 2 बिग हिट की जरूरत है। 2 गेंदें 10 रन। हवा में खेला हुआ स्ट्रोक अब सिर्फ इस मैच की मुझे ऐसा लगता है कि केवल औपचारिकता ही बची है, क्योंकि आखिरी गेंद और जीत के लिए 8 रनों की ज़रूरत। लेकिन हमने दोस्तों टूर्नामेंट को कवर करते समय हमने एक गेंद पर 8 रन बनते हुए देखा है, क्योंकि गेंदबाज ने गलती की थी, वाइड गेंद फेंकी थी, फिर उसके बाद स्ट्राइक को रोटेट किया था, फिर बल्लेबाज ने आखिरी गेंद पर 6 लगाया था। तो ऐसे रिकॉर्ड भी दोस्तों बने। सामना सुरू असताना कोणी मैदानात जायचा नाही, लक्षात असू द्या। आखिरी गेंद खेला है, लेकिन हवा में रोशन खुद कप्तान है और यहाँ पर कैच जरूर छूटा है।
रोशन के हाथों से, लेकिन इसका परिणाम पर कोई नतीजे पर कोई असर नहीं पड़ने वाला, ये डॉक्टर रोशन को भी पता था और यहाँ पर कामयाबी हासिल की है। 7 रनों के साथ ये मुकाबला जीता है। अपना लीग स्टेज का ये पहला मुकाबला दोस्तों यहाँ पर कामोठी टीम के विरुद्ध जीता है उरण की टीम ने। और देखना है दोस्तों इस मैच का मैन ऑफ द मैच कौन होगा, क्योंकि 2-3 खिलाड़ियों में रेस जरूर होगी। नॉमिनेशन में 2-3 खिलाड़ी, देखिए घमशान सर इशारा दे रहे क्या अच्छी गेंदबाजी की थी घनश्याम सर ने। एक वक्त तो ऐसा था कि हैट्रिक के कगार पर भी थे। एकच